बदललं पाहिजे. पण राजे आहो, आपली संस्कृती, तुमची शिकवण हे सुद्धा आहेच ना. म्हणजे हे सगळं असंच चालू राहिलं ना, मला वाटतं तुमची शिवजयंती खूप थाटामाटात साजरी होईल. पण त्याला कारण एकच असेल, पोरांना डीजेच्या म्युझिकवर नाचता यावं, अभिनेते अभिनेत्रींना आपल्या कार्यक्रमाला बोलवावं. नाही तर खरं सांगू का, हे जे संस्थापक आहेत ना मंडळाचे, त्यांचं नाव मोठं व्हावं एवढंच. राजे, तुम्ही गड किल्ले किती पराक्रमांनी काबीज केले हो. पण आज त्याच गड किल्ल्यांवर आजची तरुण पिढी नको ते चाळे करतात, पार्ट्या करतात, किल्ल्यांच्या भिंतींवर आपल्या प्रेमाचा ठसा उमटवतात, दारू पितात. नाही, यांना अडवलं पाहिजे. पण यांना अडवणार कोण? एक हिंदू, एक मराठा, की अजून कुणीतरी? मुसलमान? राजे, तुमचा शिवभक्त मुसलमान? वाह राजे, एक मुसलमान शिवभक्त. मैं मुस्लिम हुआ तो क्या हुआ, राजे तो सबके ही राजे थे. और वैसे भी शिवाजी महाराज मुस्लिम के खिलाफ कहा थे. जनाब, शिवाजी महाराज के तोपखाने का प्रमुख कौन था? इब्राहिम खान, उनका पहला सेनापति. नूर खान. आगरा में शिवाजी महाराज के साथ कौन गया था? मदारी मेहतर. इतना ही नहीं, शिवाजी महाराज के 31 अंगरक्षक थे, उसमें से 10 मुस्लिम थे. और उन्होंने कोई फर्क नहीं किया, तो हम कौन होते उन्होंने फर्क करने वाले? राजा हमें इसलिए पसंद है क्योंकि राजा ने एक मस्जिद नहीं गिराया, एक कुरान नहीं जलाया. जैसे राजा आपके हैं वैसे हमारे भी हैं. जय महाराष्ट्र, जय शिवराय. जय महाराष्ट्र, जय शिवराय. जय महाराष्ट्र, जय शिवराय. जनाब, अब हम तो साथ में आ गए, पर इन्हें कौन रोकेगा? ये ऐसे पवित्र स्थानों पर आते हैं, गंदगी करते हैं, नाम खराब करते हैं. इन्हें कोई तो रोकने वाला चाहिए. काय करते इथं? हा, काय चालू आहे? चालली की इथून? काय प्रॉब्लेम आहे? हे पवित्र स्थान आहे, कोणी बगीचा नाही. तुम्हाला माहिती का मी कोण आहे? युवकाचा मार चाल पण करते. लेक परत आला नाही इकडं पुढून. राजे, मला पुन्हा एकदा आवाज येतोय, सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यातून घुमणाऱ्या त्या डरकाळीचा. तुमचे मावळे आता तयार आहेत उद्याचा महाराष्ट्र घडवायला. त्यासाठी मला तुमची साथ हवी. तुम्ही सुद्धा जेव्हा जेव्हा आणि जसं जसं शक्य आहे तसं तसं आपले गड किल्ले जपण्याचा प्रयत्न करा आणि आपली संस्कृती महाराजांना आवडेल असा स्वच्छ, समृद्ध, संपन्न महाराष्ट्र आपण घडवूया. जय महाराष्ट्र. आय लव्ह महाराष्ट्र.